बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची MTDCची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला चालना मिळणार असल्याचं मानलं जात आहे। चिखलदरा येथील ही जमीन मूलतः 1975 साली पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती। मात्र अनेक दशकांनंतरही सुमारे 7.5 एकर क्षेत्रातील ही जमीन वापरात न आल्याने ती पडून होती। शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या जमिनीचा उपयुक्त वापर व्हावा यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यात येत होता। त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील देवी पॉइंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे। या दोन्ही देवस्थानांचा विकास, सुविधा विस्तार आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानाने शासनाकडे जमिनीची मागणी केली होती। देवस्थान विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागेचा अभाव असल्याने ही मागणी करण्यात आली होती। संस्थानाच्या या मागणीला मंत्रिमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। निर्णयानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे 3 एकर 8 आर जमीन शासनाकडे जमा करून घेण्यात येणार असून ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य देण्यात येईल। ही जमीन भोगवाटदार वर्ग 2 या स्वरूपात संस्थानाला मिळणार आहे। विशेष म्हणजे या जमिनीचा वापर केवळ धार्मिक प्रयोजनांसाठी करता येणार असून कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करण्यास मनाई राहणार आहे। सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेतील सत्ता स्थापनेनंतर एक भावनिक आणि तितकाच राजकीय अर्थ लावला जाणारा प्रसंग मध्यरात्री पाहायला मिळाला। भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची घेतलेली गळाभेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे राजेंद्र सिंह यादव हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलाय। तरीही उदयनराजेंनी वैयक्तिक मैत्रीपोटी घेतलेली ही भेट आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले आनंदाश्रू अनेक राजकीय संकेत देणारे मानले जात आहेत। कराड नगरपालिकेत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीने सत्ता स्थापन केली असून राजेंद्र सिंह यादव यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। या विजयानंतर मध्यरात्री उदयनराजे भोसले थेट यादव यांच्या भेटीसाठी पोहोचले। गळाभेट घेताच उदयनराजेंना भावना आवरता आल्या नाहीत। पार्टी पाहिजे असे मिश्किल शब्द उच्चारत मित्राला शुभेच्छा देताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्टपणे दिसत होते। हा क्षण उपस्थितांसाठी अनपेक्षित आणि भावुक करणारा ठरला। राजेंद्र सिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे दोघेही उदयनराजे भोसले यांचे जुने मित्र असल्याची माहिती आहे। वैयक्तिक मैत्रीचं नातं जरी घट्ट असलं तरी याच नगरपालिकेच्या निवडणुकीत यादव बंधू आणि भाजप आमनेसामने होते। त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले मुद्दामहून लांब राहिले होते। पक्षीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात होतं। मात्र निकालानंतर मित्र नगराध्यक्ष झाल्याचं कळताच उदयनराजेंनी कोणताही राजकीय विचार न करता थेट भेट घेतल्याचं चित्र समोर आलंय। भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने नगराध्यक्ष पद पटकावल्यानंतर भाजप खासदाराने त्याची गळाभेट घेणं हा केवळ भावनिक क्षण नसून त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत। सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजे भोसले यांचं वजन मोठं आहे। अशा परिस्थितीत ही भेट केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती मर्यादित आहे की त्यामागे भविष्यातील काही राजकीय संकेत दडले आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही। या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेला भाजप शिवसेना युतीचा पेच आणि मुंबईच्या महापौराबाबत भाजप नेत्यांकडून होणारी विधाने यावर मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। पुण्यामध्ये युती असल्याचं उदय सामंत काल म्हणाले होते, तर आम्ही अर्ज मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे।
यावर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारे व्यक्ती नाही, ते महानगर प्रमुख आहेत. काल मी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने पुण्यात गेलो होतो. त्यावेळी मी धंगेकर आणि नीलम गोरे यांच्याशी चर्चा केली आहे. फॉर्म ठेवायचा की नाही या संदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने मला देखील दिलेले नाहीत. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात आमची सगळ्यांची एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा होईल, त्यानंतरच निर्णय होईल. उदय सामंत म्हणाले, मी काल पुण्यातही सांगितलं की युती तुटली ही एका महानगरपालिकेची बात महाराष्ट्रभर होऊन उपयोग नाही. आज आम्ही युती म्हणून सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे माध्यमांमध्ये केली जाणारी वक्तव्य अधिकृत मानू नयेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतील तीच भूमिका पक्षाची असल्याची मानावी. पुण्यातील वादावरच चर्चा होत असल्याबाबत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युती तुटली ही एका शहराची बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरवून उपयोग नाही. आपण सकारात्मक बाजूही पाहिली पाहिजे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेनेची युती यशस्वी झाली आहे, असं उदय सामंत म्हणालेत. भाजपने निष्ठावंतांना डावलून उपऱ्या लोकांना तिकीट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा आणि फेकून द्या असं आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवारांचा आक्रोश दिसून येते असं ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आमच्या पक्षातही काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली दिली आहे. महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला गृहकलह आता जवळपास नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापुढे संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली. तसंच राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी प्रशांत भदाने नामक इच्छुक उमेदवाराने आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली. यावेळी सावे आणि कराड यांनी पोलीस संरक्षणात तेथून काढता पाय घेतला. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या अंतर्गत कलहावर भाष्य केले. ते म्हणाले, भाजपमध्ये राडा तर होणारच आहे, कारण सर्वच पक्षांमध्ये आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याची ओरड होतीये. निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची चर्चा जोरात आहे. त्यातून हा उद्रेक झालाय. खरं तर भाजपचं धोरण वापरा आणि फेकून द्या असं आहे. त्यामुळे संभाजीनगरात जो आक्रोश दिसतोय तो बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे होत आहे. पूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती ती स्थिती आता भाजपची झाली आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता, पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचं कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील राजकीय पक्षांमध्ये सातत्याने चिखलफेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे बंधू विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या किंवा अमित शहा यांचा नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा रिपोर्ट आहे. 2025 मध्ये हिंदू लोकसंख्या 54% आणि मुस्लिम लोकसंख्या 30% जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर 1.3% तर मुस्लिमांचा जन्मदर 2.6% म्हणजे दुप्पट आहे. उद्धव ठाकरेंचा सहकारी MIM पक्ष म्हणतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखाधारी व्हावा हे आमचं लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावर एक शब्दही बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, त्यावरही ते चकार शब्द बोलत नाहीत. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात, त्यामुळे MIM, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुस्लिम मुंबई बनवण्याचं कट कारस्थान रचत असतील, पण महायुती त्यांचं कट कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असं सोमय्या म्हणालेत. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, सध्या मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आलेत. ते मुंबई ही मराठी माणसांची असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात मुस्लिम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभाग घेतात.
माझ्याकडे जनगणनेची आकडेवारी आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईत मुस्लिम लोकसंख्या 8.8% होती. 2011 मध्ये हा आकडा 20.68% पोहोचला. 2025 मध्ये हा आकडा 24.98% पोहोचला. मुस्लिम जन्मदर झपाट्याने वाढत आहे. गत काही वर्षांमध्ये बांगलादेशींचं अतिक्रमण वाढत आहे. जगातील राजधानीच्या मोठ्या शहरांमध्ये असंच षडयंत्र सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केलाय. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावलं आणि तसंच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली असं भाजपनं म्हटलंय. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आणि मनसेची युती झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की आवळा देऊन कोहळा काढला. उभाटाने मनसेसोबत नेमकं तेच केलं जे काँग्रेसने वंचितसोबत केलंय. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबई वंचितची आघाडी केली तर किरकोळ जागा देत उभाटाने मनसेला गुंडाळलं. सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारणं, ठाकरे बँडच्या घोषणा करणं हे सगळं उभाटाने केलं. पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम 50 जागांवर समाधान मानायला लावलं. यालाच आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात असं उपाध्ये यांनी म्हटलंय. मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल. इतके नगरसेवक निवडून आणू असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचलं आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झालं. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणं पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहांना उत्तर दिलं आहे. कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केलाय. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौर पदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता हा समाज निर्णायक ठरू शकतो असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौर पदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जातीय. कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरदार सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर सारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचं या वक्तव्यामधून स्पष्ट होतं. निष्ठावंतांना वर्षानुवर्ष पक्षासाठी झटूनही उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो. मग दुसऱ्या पक्षातून गेलेल्यांना लगेच तिकीट कसं मिळतं असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की सध्या शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी झाली असून त्यामागे केवळ विचारसरणी नव्हे तर आर्थिक व्यवहार आहेत. उमेदवारीसोबत 5 कोटी रुपये दिले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तिकडे अचानक इच्छुकांची रांग लागली असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. ही राजकारणाची नव्हे तर बाजाराची प्रक्रिया असल्याचं सांगत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच निष्ठा, त्याग आणि संघर्ष याला किंमत न उरता पैशाच्या जोरावर तिकीट मिळत असेल तर ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं राऊत म्हणाले. मतदार हुशार असून अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकाव्यात हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ठाकरे गट आणि मनसेमधील समन्वयाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. मुंबईसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला भक्कम यश मिळावं यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
महापौर राहिलेल्या व्यक्तींनी पुन्हा निवडणूक लढवू नये असा अलिखित संकेत पूर्वी काही प्रमाणात पाळला जात होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा संकेत कोणताही पक्ष गांभीर्यानं पाळताना दिसत नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं. आज सर्वच पक्षात जुने संकेत मोडले जात आहेत. त्यामुळे निवडणुका आता केवळ परंपरेवर नाही तर राजकीय गणितांवर लढवल्या जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.